कोपरगाव येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या विवाह सोहळ्यामध्ये 9 वधूवर विवाहबद्ध झाले असून या कार्यक्रमाकरिता पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा फरजणे, शिवसेनेचे कैलास जाधव, पुष्पाताई काळे, विजयराव वाजे, सरपंच मतीनभाई सय्यद, रवींद्र पाठक, राजूभाई पठाण, सुरेश दादा रासकर, राजेंद्र सालकर, असलम शेख, सलीमभाई पठाण, नगरसेवक नगरसेविका आदींसह मौलाना अनवर खान नदवी, मौलाना हमीद राही, मौलाना हाफिज युसुफ खान, मौलाना रऊफ आझाद आदी मान्यवर हजर होते। या प्रसंगी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक सलीमभाई पठाण यांनी माहिती देताना सांगितलं की गेल्या 2 वर्षांपासून फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। गेल्या वर्षी 17 जोडप्यांचे सामुदायिक विवाह, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप, थोर महापुरुषांच्या जयंत्या, तसेच यावर्षी सामुदायिक विवाह सोहळा आणि सर्वसामान्यांकरिता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला। पुढील वर्षी हिंदू मुस्लिम समाजाकरिता सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली। जनसेवा फाउंडेशनच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाहाचं आयोजन करण्यात येत आहे। हा विवाह आयोजन करण्यामागील आमचा हेतू आहे गोरगरीब लोकांसाठी ह्या विवाहाचा फायदा व्हावा, त्यांचा वेळ वाचावा, त्यांचं आर्थिक नुकसान वाचावा, ह्यासाठी या विवाहाचं आम्ही आयोजन करत आहोत। तसेच इथून पुढे हा विवाह आम्ही मुस्लिम धर्मियांसाठी मर्यादित न ठेवता सर्व धर्मियांसाठी आम्ही त्याचं आयोजन करणार आहे आणि त्याचा फायदा सर्व धर्मांसाठी व्हावा हा यामागील आमचा उद्देश आहे। तसेच ह्या सामुदायिक विवाहामध्ये आम्ही रुग्णवाहिकेचं सुद्धा लोकार्पण सोहळा केला आहे आणि ती रुग्णवाहिका सर्वांसाठी मोफत राहणार आहे आणि सर्व गोरगरीब जनतेसाठी त्याचा फायदा व्हावा हा यामागील आमचा उद्देश आहे। आणि यापुढे जनसेवा फाउंडेशनचं कार्य, सामाजिक कार्य हे चालूच राहणार आहे आणि जनतेने या सर्व विवाहाचा, रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा असे मी त्यांना आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानं करण्यात आली आणि त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अनवर खान नदवी साहब यांचे सर्व धर्म समभाव या विषयावर मार्गदर्शन आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे मनोगत संपन्न झाले। बेटी है, क्या जवाब दिया सरकार ने? हुजूर ने कहा कि बेटी बेटी होती है, चाहे दोस्त की हो चाहे दुश्मन की हो। बेटी का आदर जरूरी है। आप घर में खाने की कोई चीज लाते तो पहले बेटियों को देते। एक प्यारा जुमला आपका सारी दुनिया जानती है। हुजूर ने फरमाया अना अबुल बनात। ये नहीं कहा कि मैं मुसलमान बेटियों का बाप हूं, आपने कहा कि मैं दुनिया की तमाम बेटियों का फादर हूं, बाप हूं। जब हातिम ताई की बेटी ने हुजूर की चादर अपने सर पर डाली तो एक इल्तिजा की, कहने लगी कि मोहम्मद, ये तुम्हारी कौम ने मुझे गिरफ्तार कर लिया, मैं आज़ादी चाहती हूँ। हुजूर ने कहा जा बेटी, तुझे आज़ाद कर दिया। कहा मुझे नहीं, मेरी सारी सहेलियां हैं, उनको भी आज़ाद कर दो। हुजूर ने कहा सबको। या शहराचा प्रथम नागरिक म्हणून धन्यवाद देतो। या ठिकाणी माझी अपेक्षा व्यक्त करतो मौलाना साहेब, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की पुढच्या वर्षी याच व्यासपीठावर जनसेवा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली माझी सूचना तुम्हाला पडते की बघा, जनसेवा फाउंडेशनच्या व्यासपीठावर पुढच्या वर्षी आपण ज्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी मुस्लिमांचे सामुदायिक विवाह सोहळा आपण ठेवलेला आहे, पुढच्या वर्षी आपण हिंदू आणि मुस्लिम मिळून या ठिकाणी 50 तरी विवाह होतील असा प्रयत्न करतो। धन्यवाद। मौलाना साहेब आज या ठिकाणी जे बोलले तोच सगळा विचार माझ्या काही कवितेमधून मी पाठवलेला, तो उद्या सकाळच्या पेपरमध्ये वाचा की मौलानाने जे काही बोलले ते माझ्या कवितेमधून मी आज पाठवलेले, उद्याच्या सकाळमध्ये येईल।
बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. कोपरा शहरामध्ये सर्व हिंदू मुस्लिम नागरिक बंधू वगैरे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कोपरा शहरामधल्या कुठल्याही जाती धर्माच्या भगिनी जर अन्याय अत्याचार जर होणार असेल तर आम्ही सर्वजण हिंदू आणि मुस्लिम मिळून अशा चुकीच्या प्रवृत्तीचा आम्ही विरोध करू, प्रतिकार करू आणि कोपरा शहरामधल्या प्रत्येक माय भगिनीचं रक्षण आपण सगळे मिळून करू अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फाउंडेशनचे संस्थापक सलीमभाई पठाण, दिनेश कांबळे, आसिफ मणियार, बिलाल पठाण, हमीदभाई पठाण, शाहनवाज शाह, अब्बास सय्यद, अमीन शेख, शबीरभाई पठाण, विकी पठाण, आमिर पठाण, अझहर पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.